नमस्कार, मी प्रणितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी मस्त असे समोसे बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, मीठ आणि सोडा घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे। इकडे 1 वाटी तेल घेतलेलं आहे, त्यातलं सगळं तेल टाकून थोडंसं तेल ठेवायचं आहे आपल्याला फक्त वाटीमध्ये। बाकी सर्व तेल आपल्या मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व तेल त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे इतकं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जेवढं तेल आपण घालू त्याप्रमाणे आपले समोसे खुसखुशीत होणार आहेत। छान प्रकारे असं मोहन देऊन घ्यायचं आहे तेलाला। आता यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी ॲड करायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर करून घ्यायचं आहे। जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करत चालायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे। आता उरलेलं जे तेल होतं आपल्याला चांगलं याच्यामध्ये टाकून चांगलं पीठ मऊ करून घ्यायचं आहे। छान असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ जेवढं छान मळले जाईल तेवढे आपले समोसे छान तयार होणार आहेत। आता हे पीठ आपल्याला थोड्या वेळाकरता रेस्ट करण्याकरता ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण समोसाची स्टफिंग तयार करू। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे, जिरे घातलेले आहे आणि कांदा घालून घेऊ। आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आपला गुलाबी आम्ही अद्रक लसूणची दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि 2 मिरी आणि लवंग घेतले आहे। हे मिश्रण मी मधून बारीक केलेले आहे आणि यामध्ये घातले आहे। समोसे छान असे तो ठीक छान लागतो। आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे। तर यामध्ये हळद घालून घेऊ, एकदम साहित्य हे समोसे तयार होतात आणि झटपट तयार होतात। लास्टमध्ये मीठ घालून घेऊ, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण बटाटा ॲड घेऊ। बटाटा उकडून एकदम बारीक करून घेतलेला आहे। बटाटा आपल्याला बारीकच करून घ्यायचा आहे, कारण मग आपले समोसे फुटणार नाहीत। तर ही चटणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। कोथिंबीर कढीपत्ता घालून घेऊ। आता आपली स्टफिंग ही तयार झालेली आहे। ही चटणी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे ती थंड होईल। थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला समोसे तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण समोसे तयार करून घेऊ। एक पिठाचा उंडा घ्यायचा आहे आपल्याला, छान गोल पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पिठामध्ये आपण ओवा ते टाकलं होतं, किती छान दिसतंय ते।
गोल पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचे समान 4 भाग करायचे आहेत। एकदम सोप्या पद्धतीने मी समोसा कसा बनवायचा ते शिकवते। 2 टोकं उचलून घ्यायची आणि एकमेकाला चिटकवायची। तुम्ही बघू शकता किती छान आकार तयार झालेला आहे समोसेचा। अजिबात किचकट काम नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीने आपण समोसे बनवणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व समोसे बनवून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व समोसे बनवून घेतलेले आहे। आता एक सिक्रेट टिप म्हणजे आपल्याला हे समोसे एक 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, त्यानंतर आपल्याला हे तळायचे आहेत। 10 मिनिटं झालेली आहेत, तेलही तापलेले आहे। आता हे समोसे आपण सोडून घेऊ आणि मस्त कमी गॅसवर खमंग घ्यायचे आहेत, म्हणजे समोसे खुसखुशीत होतील। गॅस फुल करायचा नाही, एकदम मंद आचेवर आपल्याला समोसे तळायचे आहेत। गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता समोसेचा कलर बदलत चाललेला आहे। एकदम क्रिस्पी असे समोसे आपले तयार झालेले आहेत। तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण मग समोसे छान तयार होतात। अशा प्रकारे मस्त समोसे तयार झालेले आहे। रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा।